तर सूर्यासाठी माणिक घातला जातो. कारण ज्यांना काही तुम्ही बऱ्याच पॉलिटिशियन्सच्या हातामध्ये बघितलेलं असेल, पॉलिटिशियनच्या हातामध्ये मॅक्झिमम टाइम 2 रत्न फार महत्त्वाचे घातले आहेत. ते म्हणजे काय, एक तर आहे माणिक आणि दुसरा म्हणजे डायमंड. बरोबर. हे 2 रत्न पॉलिटिशियन्स फार जास्त वापरतात, गव्हर्नमेंट ऑफिसर्स फार जास्त वापरतात. कारण सूर्य हा नवग्रहाचा राजा आहे. इतर ग्रहांना ऊर्जा कुठं मिळते तर ते सूर्याकडनं मिळते. बरोबर. एक दिवस सूर्य नाही उगवला तर काय अवस्था होईल. त्याप्रमाणे मग आपल्याकडचे सूर्य गव्हर्नमेंट कोण आहे तर सूर्य आहे. हा पॉलिटिक्समध्ये सूर्य चांगला असेल तर माणूस पॉलिटिक्स, गव्हर्नमेंट जॉब, MPSC UPSC या सगळ्या क्षेत्रामध्ये हा माणूस अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. कारण सूर्य हा रुलिंग पॉवर आहे. त्याची पर्सनॅलिटी तशी असते की तो म्हणेल तसं इतर लोक ऐकतात. राजा आणि त्याची प्रजा असा त्याचा स्वभाव असतो. मी म्हणेल ती पूर्व दिशा. बरोबर. सूर्य बलवान करायचं असेल, सूर्याचं बळ वाढवायचं असेल तर रोज सकाळी उठून तुम्ही सूर्याला जलार्पण करा. ओम सूर्याय नमः असे सूर्याचं 11 वेळा जप करत सूर्याला जलार्पण करा तुम्ही. आणि त्यासोबत माणिक रत्न धारण केलात तर सूर्याचं बळ तुम्हाला शरीराला खूप चांगल्या प्रकारे मिळेल आणि त्याचे तुम्हाला पॉझिटिव्ह इफेक्ट्स त्या प्रकारे तुम्हाला खूप चांगले मिळतील. यामुळे डायमंडचं तुम्ही म्हणालात तसं डायमंड आधी वापरून बघावा लागतो असं काही असतं? डायमंड पत्रिकेतला, तुमच्या पत्रिकेतला शुक्र हा कशा प्रकारे बसलेला आहे त्या अनुषंगाने तुम्ही तो वापरू शकता. तुमच्या पत्रिकेतला तुळेचा शुक्र बसलेला असेल, मीनेचा शुक्र हा माणसाला अत्यंत खूप मोठ्या पोझिशनला, अत्यंत खूप मोठी चांगली फेम माणसाला निर्माण करून देतो. म्हणजे अगदी शून्यातून त्याची फेम निर्माण करतो. कारण मीनेचा शुक्र हा माणसाला अगदी त्याची पर्सनॅलिटी अगदी तो म्हणतात ना की तो काही नसताना कोळशासारखा काळा असेल तरी तो चमकेल, इतकी चांगली पर्सनॅलिटी माणसाची बनते. कारण मीने शुक्र अत्यंत पॉवरफुल, तो माणसाला सेलिब्रिटी बनवू शकतो. त्या माणसाने एखादा बिझनेस सुरू केला तर तो एखादा मोठा ब्रँड लेवलला जाऊन बिझनेस बनेल, त्याच्या स्वतःचा एक पर्सनॅलिटी, ब्रँडिंग पर्सनॅलिटी बनेल. तो एखाद्या कंपनीसाठी, दुसऱ्या प्रोडक्टसाठी तो स्वतः एक ब्रँड अँबॅसेडर बनू शकतो. इतकी चांगली पर्सनॅलिटी बनते त्याच्यामध्ये. कारण शुक्र हा माणसाला लक्झरी आणि फेम देतो. या 2 गोष्टी शुक्र निर्माण करून देतो त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे शुक्र हा माणसाला चेहऱ्यावरती तेजस्वीपणा फार लवकर वाढवतो. डायमंड घातल्याने माणसाच्या स्वभावामध्ये, वागण्यामध्ये आणि चेहऱ्यामध्ये आपोआप तो तेजस्वीपणा येतो. डायमंडमुळे येतो त्यामुळे. आणि प्लस त्यामुळे शुक्र हा पत्रिकेतला तुळेचा असावा, नंतर मग तो वृषभाचा शुक्र असावा, मीनेचा शुक्र असावा. हे 3 शुक्र अत्यंत चांगले. मिथुनाचा शुक्र सुद्धा चांगला.